मार्काचं शुभवर्तमान याचा अध्याय 4 आणि वचन 21 पासून काही वचन आपण ऐकूया. आणखी तो त्याच म्हणाला, दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय, दिटून ठेवा म्हणून आणतात ना, कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काही गुप्त राखलेले नसते. कोणाला ऐकवास कान आहे तर तो ऐकू. पुन्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल नसेल तेही त्याच्यापासून काढले घेतले जाईल. आणखी तो म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपतो, दिवसा उठतो आणि जे बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लागलाच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. आणखी तो म्हणाला, आपण देवाच्या राज्याची उपमा द्यावी अथवा दाखल्यात ते मांडावे. तो मोहरीच्या दाण्यासारखा आहे. तो जमिनीत पुरते वेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यापेक्षा जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यामध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठ्या मोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरास त्याच्या सावलीत वस्ती करता येते. हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद आणि देवाचे परिजन. प्रभू येशू ख्रिस्त कधी बऱ्याचशा वेळा दाखल्यांनीच बोलत असायची आणि दाखल्यांनी बोलत असल्यानंतर हे जे दाखले आहेत हे अशाच लोकांना समजायचे की जे देवानं निवडलेले आहेत, जे देवानं बोलवलेले, वेगळे केलेले, निवडलेले आहेत, असे लोकच फक्त ते समजू शकतात देवाच्या वचनाची दाखले. हे सर्वांना समजत नाही. काही वेळा प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलेली दाखले शिष्यालाही ज्यावेळेस समजले नाही त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्हाला पण समजलं नाही का? हालेलुया. तुम्हाला पण समजलं नाही का? तर त्यावेळेस त्यांना पुढून सांगावं लागतं की नेमकं काय आहे. हालेलुया. मग बी पेरणाऱ्याविषयी दाखला सांगितला, त्या शिष्यांनी म्हटले की प्रभूजी हे काय आहे, आम्हाला समजलं नाही, त्याची फोड करून आम्हाला सांगा. आणि मग प्रभू येशूने ख्रिस्ताने त्यांना त्या दाखल्याची फोड करून सांगितलं की पहा, खडखडून पडलेले कोण आहेत, जमिनीत पडलेले कोण आहेत, सुपीक जमिनीत पडलेले कोण आहेत आणि वाटावर पडलेले कोण आहेत. हे नंतर त्यांनी त्यांना सांगितलं की कशा प्रकारे वाटावर पडलेले म्हणजे वचन ऐकतात, थोडे वेळ मूळ नसल्याकडे थोडे थांबतात आणि मग जसं कावळा पक्षी येऊन ते रस्त्यावरचे बीज खाऊन टाकतात, त्याला ते येऊ देत नाहीत. त्याच प्रकारे सैतान माणसाच्या अंतःकरणातली वचन जे आहे ते काढून घेतो आणि ते उगू देत नाही, त्याला पीक येऊ देत नाही. कारण ते वरचेवर असतं, फक्त ऐकत असतो पण त्याप्रमाणे करत नसतो. त्या माणसाची गोष्ट अशी असते की तो ऐकतो पण करत नाही. तो मनुष्य वाटेवर पडलेल्या त्या ब्यासारखा आहे. खडखडीत पडलेला तो आहे. त्या ठिकाणी म्हटलं खडखडीत पडलेला कोण आहे, तर खडखडीत पडलेले ते तो आहे की द्रव्याचा मोह आणि संसाराची चिंता यामुळं काय होतं की त्या ठिकाणी ते खडखडीत पडलेलं आहे किंवा जमिनी वाटेवर थोड्या जमिनी असल्या पडलेल्या आहे. ते काय होतंय की ते बाकीच जास्त वाढतंय, परंतु याची वाढ खुंटून टाकतं, देवाची वचनाची वाढ खुंटून टाकतं. कशामुळं, तर द्रव्याचा लोभ आणि चिंता, खाण्यापिण्याची चिंता यासाठी ते पडून जातं. पण जे सुपीक जमिनीत पडलेलं जी बी आहे, म्हणजे देवाच्या वचनाविषयी सांगितलेलं आहे की जे सुपीक जमिनीत पडलेलं आहे ते बी येतच येतं, ते पीक देतच येतं. मग कुठं 60 पट, 70 पट, 100 पट असं पीक त्याला येतं. म्हणजे जो देवाचं वचन ऐकतो आणि आपल्या वचनाप्रमाणे जीवन जगतो त्याला त्याचं प्रतिफळ प्राप्त होतं. हालेलुया. त्याला त्याचा प्रतिफळ प्राप्त होतं, त्याला त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो, त्याच्यामुळे तो बलवान होतो, शक्तिशाली होतो, देवाच्या अगदी जवळ जातो, देवाला जवळून ओळखतो. कारण देवाचं वचन तो स्वीकारतो आणि स्वीकारल्यानंतर त्याप्रमाणे तो जीवन जगतो, त्याप्रमाणे वागतो. म्हणजे त्याला पुढील गोष्टी समजतात. हालेलुया. देवाच्या समक्षतेमध्ये जो जातो, देवाच्या सानिध्यामध्ये जो जातो आणि मग तो पीक देणारा बनतो, फळ देणारा बनतो. फळ देणारा मनुष्य तोच आहे
की जो ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो त्यालाच फळ येतात, जे कोणालाही फळ येत नाही. हालेलुया. खडकाळीवर कधी पडलेल्यांना फळ येत नाही, कधी वाटेवर पडलेल्या बियांना फळ येत नाही, पण सुपीक जमिनीत पडलेल्या बियाला बाकी फळ येतं. तसंच जो ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तो असा शहाणा मनुष्य आहे की तो मनुष्य त्या घर बांधणाऱ्यासारखा आहे की जो घर बांधताना काय करतो की खोल खणित पाय नेतो आणि त्या भक्कम पायावर घर बांधून वर आणतो. त्या मनुष्यासारखा तो आहे की जो ऐकतो आणि त्याप्रमाणे तो करतो. जो ऐकतो त्याप्रमाणे करतो तो त्या कोणा एका शहाण्या मनुष्यासारखा आहे की जो बी पेरतो पण सुपीक जमिनीत पेरतो आणि सुपीक जमिनीत पेरून तो मग त्या ठिकाणी तो फळाची अपेक्षा करतो. हालेलुया. हो देवाच्या प्रियजनांनो, आम्हाला देवा प्रभू येशू ख्रिस्त वचनाद्वारे बोलत असायची, काय वचनाद्वारे दाखल्याद्वारे बोलत असायची. या ठिकाणी देखील प्रभू परमेश्वर या दाखल्याद्वारे वचन बोलत आहे की पहा, दिवा लावून कोणी ठेवण्यासाठीच असतो, कोणी पलंगाखाली झाकून ठेवत नाही. दिवा हा इतरांना प्रकाश देण्यासाठी असतो. हालेलुया. इतरांना अंधारातून काढण्यासाठी दिवाचा प्रकाश असतो. हालेलुया. इतरांना स्पष्ट दिसावं यासाठी प्रकाश असतो, येणाऱ्या जाणाऱ्यांना चांगलं दिसावं यासाठी प्रकाश असतो. हालेलुया. मग बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुमचा प्रकाश जगापुढे असा पडू द्या की जेणेकरून पित्याचं गौरव होईल. हालेलुया. आमचा प्रकाश जगापुढे असा पडला पाहिजे की आमच्याकडे पाहून लोकांनी म्हटलं पाहिजे देवाची लोक आहेत. आमच्यामध्ये असणाऱ्या आशीर्वादानं लोक म्हटले पाहिजे की हे देवाची लोक आहेत, यांच्यामध्ये प्रकाश आहे, आम्ही प्रकाशात चालणारे असावं ही देवाची इच्छा आहे. आमच्यामध्ये कुठल्या प्रकारची अंधाराची कृत्य नसावी, कुठल्या प्रकारची लाजिरवाणी गोष्ट आमच्या मध्ये नसावी ही देवाची इच्छा आहे. कारण लाजिरवाण्या गोष्टी अंधाराच्या गोष्टी आहेत त्या लाजिरवाण्या. पण जो प्रकाशात चालतो तो लाजिरवाण्या गोष्टी करत नाही, तो प्रकाशात स्पष्टपणे दिसल आणि सर्वांना समजेल अशा प्रकारे चालतो. कोणाचंही भय बाळगून अंधारात लपून छपून काही करत नाही, तर जे काय आहे ते सरळ सरळ आणि सरळ करतो, कारण तो प्रकाशात चालतो. हालेलुया. कारण त्याला अंधाराची भीती वाटत नाही. अंधारात जातात कोण की जे स्वतःला लपवतात, त्या अंधारात जातात. हालेलुया. जे स्वतःला लपू पाहतात, ज्याची कृत्य लपू पाहतात, ते स्वतःला लपवतात. हालेलुया. मग योहानाच्या सुवर्तमानामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की त्या ठिकाणी म्हटलं की ज्यांची कृत्य चांगली आहेत, हालेलुया, ते देवाकडे येतात, पण ज्यांची कृत्य वाईट आहेत ते देवाकडे येत नाही. कारण ते देवाला भितात, देवाकडे येत नाही, कारण त्यांची कृत्य वाईट आहेत म्हणून ते देवाकडे येत नाही. हालेलुया. पण देवाच्या लोकांना जे प्रकाशात जे अंधाराची कृत्य सोडू इच्छितात ते प्रकाशात येतात, पण ज्यांना अंधाराची कृत्य सोडायची नाही ते प्रकाशात येत नाहीत. त्यांचा प्रकाश पडला तरी ते डोळे झाकून घेतात. काही लोक आहेत की त्यांना प्रकाश पावलेले आहेत, प्रकाश मिळालेला आहे, प्रकाश त्यांच्या बरोबर आहे, जीवनाचा प्रकाश आहे, तरी त्यांनी डोळे झाकून घेतल्यामुळं ते प्रकाशाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. हालेलुया. आंधळे 2 प्रकारचे आहेत. हालेलुया. एक मुळातच असणारे आंधळे आणि एक स्वतःला जाणून बुजून केलेले आंधळे. हालेलुया. हालेलुया. एक जाणून बुजून केलेले आंधळे आहेत, त्यांना सगळं सत्य समजत असून देखील त्या सत्यापासून बहकलेले आहेत, सत्यापासून दूर गेलेले आहेत. हालेलुया. फक्त क्रॉस गळ्यात घालणं आणि फ्रान्सिस नाव ठेवणं याच्यामुळे प्रकाशाचा पुत्र होऊ शकत नाही. तर प्रकाशाची कृत्य त्याच्यामध्ये असली तर तो प्रकाशाचा पुत्र होऊ शकतो. त्याच्यामध्ये प्रकाशाची कृत्य उघडकीस आली पाहिजे, प्रकाशाची कृत्य त्याच्यामध्ये दिसली पाहिजे. आणि जर तो प्रकाशाकडे याला घाबरतोय, तो स्वतः डोळे झाकून घेतोय. हालेलुया. हो देवाच्या लोकांनो, तुम्हाला आणि मला देवानं हे प्रकाशासाठी निवडलेलं आहे, प्रकाशात राहण्यासाठी निवडलेलं आहे, प्रकाशाची कृत्य आमच्यामधून प्रगट होण्यासाठी निवडलेलं आहे, आमच्यामधून देवाचं सामर्थ्य बाहेर पडण्यासाठी आम्हाला निवडलेलं आहे, आम्हाला आश्वदेवतन मिळावं ह्यासाठी आम्हाला निवडलेलं आहे. आम्ही अंधकाराची आणि लाजवणारी कृत्य करण्यासाठी आम्हाला निवडलेलं नाही. हालेलुया. जे काही आहे आमचं स्पष्ट असावं, जे काही आहे ते सत्य असावं. अंधाराची कृत्य जी आहेत ती अंधारात चालली जातात, पण ती प्रकाशात खपली जात नाही. प्रकाशात ती आल्यावर लगेच उघड पडतात. हालेलुया. उघड पडतात. चांदीला कितीही सोन्याची पॉलिश दिली किंवा कितीही चमकदार असलं, परंतु त्याची पारख ताबडतोब होते. हालेलुया. तसंच आहे, जी खरे जे प्रकाशात चालणारे लोक आहेत, देवाचे लोक आहेत, त्यांची पारख याच्यावरच होती की ते सत्यामध्ये चालतात.
प्रकाशामध्ये चालतात, अंधाराच्या प्रत्येक कृत्यावरती विजय मिळवून येतात, तेच प्रकाशात चालतात. पण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हटलंय की झाकून ठेवण्यासाठी तुम्हाला बोलवण्यात आले नाही, लपून राहण्यासाठी तुम्हाला बोलवण्यात आले नाही, तर तुम्हाला ठेवलेल्या दिव्याप्रमाणे वर ठेवण्यासाठी तुम्हाला बोलवण्यात आलेले आहे. तुम्ही पृथ्वीच्या प्रकाशात, हालेलुया, तुम्ही दिवा जसा मापाखाली ठेवत नाही तसं तुम्हालाही मापाखाली राहायचं नाही. तुम्ही जगाचा प्रकाश मध्ये आहात. तुम्ही ज्याही कुठे जाल त्या ठिकाणी तुमचा प्रकाश इतरांपुढे असा पडला पाहिजे की जेणेकरून देवाचं गौरव त्या ठिकाणी झालं पाहिजे. हालेलुया. नाहीतरी अंधाराची कृत्य उघडकीस येतातच. कितीही अंधारात केलं तर ते बाहेर उघडकीस येतच. काय आमचे एक विश्वासू बंधू आहेत, हालेलुया, काल त्यांची आणि माझी भेट झाली. तशी भेट व्हायची, पण काल माझी त्यांची भेट झाली. मी जेव्हा प्रार्थना त्यांच्यासाठी केली, विश्वासणारे व्यक्ती, हालेलुया, विश्वासणारे व्यक्ती, परंतु त्यांनी तो प्रसाद म्हटलेली गोष्ट खाल्याने आजारी पडले. बरेच दिवस आजारी, 10 दिवस आजारी, आणि आजारी झाल्यानंतर सगळंच बिघडलेलं होतं. घरी सगळं प्रॉब्लेम निर्माण झालेले होते आणि ते काय बरे होत नव्हते. दवाखान्यात जात होते, पुरा घरी ते बरे होत नव्हते. मग ज्या वेळेस त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली त्यावेळेस झाकलेलं काही नाही, ह्या म्हणण्याप्रमाणे देवाचं वचन आणि देवाच्या वचनापुढे, देवाच्या आत्मेपुढे कोणी झाकलं जाऊ शकत नाही. आणि मी ताबडतोब परमेश्वराच्या आत्म्यानं मला सांगितलं की तुम्ही अशी कृत्य केलेली आहेत. आणि त्यांनी म्हटलं हो, माझ्याकडून ते झालेलं आहे, काय करू. त्या मला परिस्थिती अशी होती की ते खावंच लागलं. हालेलुया. आणि खाल्ल्यानंतर काय झालं, खाऊन आल्यानंतरच लगेच वाट्या जुलाब सुरू झाल्या, आणि वाट्या जुलाब सुरू झाल्यानंतर पुन्हा ते आजारी पडले आणि 3-4 दिवस असेच गेले. हालेलुया. हो देवाचे लोकांनो, उघडकीस येणार नाही असं काही झाकलेलं नाही, म्हणून देवापुढे उघड होणार नाही असं काही झाकलेलं नाही. अंधाराची कुठली कृत्य जर आम्ही करतोय, ही छोटी कृत्य झाली, अंधाराची कुठली कृत्य आम्ही करतो तर ती उघडकीस येणारच आहे. कारण देवाच्या प्रकाशामध्ये काहीही झाकलेलं नाही, देवासमोर काही झाकलेलं नाही. म्हणून देवाचे लोकांनो, आम्ही प्रकाशात चालणारे पुत्र आहोत. आम्हाला झाकाझाकी करायची काही गरज नाही. हालेलुया. आम्हाला लपवलपी करायची गरज नाही. आम्ही जशा तसेच परमेश्वरापुढे, आम्हाला परमेश्वरापुढे यायला धैर्य पाहिजे, धीर पाहिजे. आम्ही जसे तसेच आम्ही परमेश्वरात बसलं पाहिजे. आमच्यामध्ये कुठल्या प्रकारचं वाईट कृत्य नाही, तर आम्हाला धीर आहे, धैर्य आहे प्रार्थना करण्याचा. आम्हाला धीर आहे, धैर्य प्रार्थनेमध्ये आमच्यासाठी मागण्याचा, इतरांसाठी प्रार्थना करण्याचा धीर आणि धैर्य आमच्यामध्ये आहे. आणि तो आला पाहिजे, कारण आमच्यामध्ये अंधकाराची कृत्य नाही. हालेलुया. आजच्या दिवसामध्ये अजून एक बंधू आहेत आमचे, हालेलुया, अजून एक बंधू आहेत. त्या बंधूंनी 2 जणांना शुभवर्तमान सांगितलं. हालेलुया. 100 लोकात बसून त्यांनी सांगितलं की येशू हाच प्रभू आहे. हालेलुया. येशू हाच देव आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा कुठलाही देव नाही. तुम्ही त्याकडे आला तर मुक्त व्हाल. आणि ते दोन्ही भयंकर रीतीनं पिडलेले लोक होते, सैतानाच्या बंधनामध्ये असलेले लोक होते. त्यांचे मला फोनवर फोन आले. हालेलुया. फोन आले आणि देवा प्रार्थना केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने कार्य केलं, याबद्दल काही शंका नाहीये. परंतु देवाचे लोकांनो, आम्ही जर प्रकाश आहोत तर आमचा प्रकाश पडतोच. आम्ही ज्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी साक्ष सांगतोच. आम्ही साक्ष सांगितल्याशिवाय राहत नाही, कारण आम्हाला ते जमतच नाही. हालेलुया. ज्यावेळेस पुढे आम्ही पाहतो दुःखी आहेत लोक, कष्टी आहेत, सैतानाच्या बंधनामध्ये आहेत, वेगळ्या गोष्टी करत आहेत, अंधाराच्या गोष्टी करत आहेत, भयंकर वाईट गोष्टी करत आहेत, असे लोक ज्या वेळेस तुम्ही पाहता की पीडित आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, सैतानाच्या बंधनामध्ये जडलेले आहेत, त्यांनी तर मला एवढं सांगितलं की 4-4 कोटीला सैतानी आत्मे विकले जातात. हालेलुया. एवढा पैसा खर्च करून लोक सैतानी आत्म्याला विकत घेत आहेत. म्हणजे ज्या वेळेस त्यांनी सांगितलं की त्याच्यापेक्षा आमचा प्रभू महान आहे. हालेलुया. 4 कोटी रुपयाचं तुम्ही जे ते घेताय, परंतु आमचा प्रभू आम्हाला जीवन देतो. हालेलुया. आणि तेही फ्री मध्ये देतो. ब्रदर, त्याच्याकडे पैशाची गरज नाही, त्याला माणसांची गरज आहे, त्याला लोकांची गरज आहे. हालेलुया. पैसे मिळून जे भेटणार नाही ते परमेश्वराकडे आल्यानंतर आम्हाला भेटणार आहे. हे ज्यावेळेस खात्रीपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी सुवर्तमान सांगितलं, आपली साक्ष सांगितली. आणि देवाचे लोकांनो, आजच्या आज मला 2 फोन आले आणि त्या दोघा व्यक्तीसाठी मी प्रार्थना केली. हो देवाचे लोकांनो, कारण
आमचं अंतःकरण जर प्रकाशमय आहे, आमच्या अंतःकरणात जर देवाची वस्ती आहे, तर आमचा प्रकाश बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही, तो झाकणार नाहीच. हालेलुया. तो झाकणार नाही. तुम्ही कुठेही जा, तो झाकणार नाही. तो कुठेही तुम्ही बसा, तो झाकणार नाही, तो दिसणार. तुम्ही लोकांना वर्तमान सांगा, तुमच्यातला प्रकाश तो स्वस्त गोष्टी देणार नाही, तुमच्यातला प्रकाश बाहेर येणारच आणि तो कार्य करणारच. हालेलुया. म्हणून देवाच्या पूर्ण करणं त्या ठिकाणी देवाने ते सांगितलं की उघडकीस येणार नाही असं काही झाकलेलं नाही. हालेलुया. कारण प्रकाश सगळं काही उघडकीस आणतो. देवापासून कोणीही काही झाकू शकत नाही, कोणी लपू शकत नाही, देवाला कोणी ठकू शकत नाही, देवाला कोणी फसू शकत नाही. म्हणून आम्ही प्रकाशाचे पुत्र आहोत. आम्ही प्रकाशात साजेल असं आमचं जीवन असावं, प्रकाशात चालणारं आमचं जीवन असावं, प्रकाशाच्या सामर्थ्यानं भरलेलं आमचं जीवन असावं. कारण इतरांसाठी त्या ठिकाणी आम्हाला हेच म्हणतं की इतरांसाठी प्रकाशमय असं जीवन आमचं असावं. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी मी काय म्हटलंय, जर तुमच्यातला प्रकाश आहे, हालेलुया, तुमच्यातला प्रकाश आहे आणि तो प्रकाश जिथून येतोय, आता जसं परमेश्वराच्या सानिध्यात बसल्यामुळं आम्हाला प्रकाश पावतो. आम्ही जितकं प्रार्थनाशील होतो, जितकं देवाचं वचन वाचतो, तितका तो सामर्थ्यशाली प्रकाश आमच्यात येतो, आमच्यातून प्रकाशित होतो. परंतु तो जर आम्ही प्रार्थना करत नाही, देवाचं वचन वाचत नाही, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत नाही, तर आमचं जसं ते तुम्ही पाहता की आमच्या घरामध्ये सगळं ऑलरेडी सगळी लाइटिंग केलेली आहे, सगळं ऑलरेडी तयार आहे, परंतु जर फ्यूज गेलेली आहे तर ते सगळी लाइटिंग करून तुमचं कनेक्शन असून देखील तुम्हाला त्याचा काही फायदा घेता येणार नाही, कारण फ्यूज गेलेली आहे. तसंच प्रार्थना न करणं आणि देवाचं वचन न वाचणं, देवाच्या वचनाप्रमाणे न जगणं म्हणजे त्या फ्यूज गेलेल्या त्या वायरिंग सारखं आहे. हालेलुया. त्या फ्यूज गेलेल्या त्या बल्बासारखं आहे, याच्यापर्यंत करंटच पोहोचत नाही आणि त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतच नाही, कारण त्याची फ्यूज गेलेली आहे, कारण तो प्रार्थनेपासून दूर गेलेला आहे. हालेलुया. देवाच्या वचनापासून दूर गेलेला आहे, देवाच्या सानिध्यापासून दूर गेलेला आहे. त्याच्यातून प्रकाश बाहेर कसा काय पडणार? हालेलुया. त्याच्यातून देवाचं सामर्थ्य कसं काय बाहेर पडणार? त्याच्यातून आपली साक्ष कशी काय बाहेर पडणार? त्याच्यातून इतरांपर्यंत देवाचा प्रकाश कसा जाणार? लोकांना तो आपली साक्ष कशी सांगणारच नाही, कारण त्याची फ्यूज गेलेली आहे. हालेलुया. प्रार्थना नाही, उपवास नाही, प्रार्थना नाही. हालेलुया. दररोजचा दिवस चाललाय, जसं आहे लाइटिंग, हे सगळे वर दिसते, हा लाइटिंग, पण त्याच्यात प्रकाश कुठे आहे? हालेलुया. त्याच्यात पॉवर कुठे आहे? त्याच्यात शक्ती कुठे आहे? ती शक्ती गमावून बसलेले आज बरेचसे लोक, देवाच्या प्रिय लोकांनो, नावेला असतो मला सांगावं लागतंय. हालेलुया. नावेला सांगावं लागतंय की लाईट मिळालेला आहे, लाईन आलेली आहे, आमचं तारण झालंय, आमचं उद्धार झालंय, आमच्या जीवनात साक्षी आहेत, परंतु देण्यासाठी आमच्याकडे टाइम नाही, देण्यासाठी आमच्याकडे शक्ती नाही, देण्यासाठी आमच्याकडे हिंमत नाही, त्या साक्षी देण्यासाठी आमच्याकडे ताकद नाही, हिंमत नाही, इतका म्हणजे ते सामर्थ्यच आमच्यात राहिले नाही. कारण फ्यूज गेलेली आहे. हालेलुया. फ्यूज गेल्यामुळं या गोष्टी घडल्यात. आमच्यातली साक्ष गोठवली गेलेली आहे. हालेलुया. आमच्यातली साक्ष थांबलेली आहे. हालेलुया. कारण प्रकाश नाही. हालेलुया. प्रकाशात चालतो तोच देवाचं गौरव करतो. हालेलुया. जो प्रकाशात चालतो ते देवाचं गौरव करतो. आणि प्रकाश आणि अंधार एकत्र राहू शकत नाही, वाईट आणि चांगले एकत्र राहू शकत नाही. हालेलुया. परमेश्वर आणि सैतान एकत्र राहू शकत नाही. हालेलुया. पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही. दोन्हीपैकी एकच गोष्ट राहणार. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांना देवाला कोणी ठकू शकत नाही, देवाला कोणी बनवू शकत नाही. हालेलुया. तुमच्यामधली साक्ष जी आहे ती प्रकाश आहे, तो दिवा आहे. हालेलुया. तुमच्या जो पवित्र आत्मा आहे, तो पवित्र आत्म्याची ज्योत आहे. ती जर तेवत ठेवली, ती पॉवरफुल असली, ती जर त्याच्याने आम्ही भरत असलो, दररोज प्रार्थनापूर्वक, दररोज उपवास करून, प्रार्थना करून, देवाच्या वचनाचं मनन करून, पवित्रतेने जीवन जगून, ज्यावेळेस त्या पवित्र आत्म्याची ज्योत, त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जिथेही कुठे तुम्ही उभे राहाल त्या ठिकाणी ते प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. जिथे तुम्ही जाल त्या ठिकाणी तो प्रकाश तुमच्यातला प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तो प्रकाश तुमच्या बरोबर आहे. तो तुम्ही जिथेही जा तुमच्यासाठी अद्भुत कार्य तो करील, तो अनेकांसाठी अद्भुत कृत्य करेल, अद्भुत चमत्कार करेल, अद्भुत शक्तीद्वारे कार्य देव करील, कारण तुमच्यामधला प्रकाश जो आहे तो अंधार नाहीसा करणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही किती 100 लोकात असा, त्या भावाने मला सांगितलं, हालेलुया, की मी 100 लोकात बसलेलो होतो,
परंतु मी सगळ्यांना छाती ठोकपणे सांगितलं की येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा देवच नाही. हालेलुया. आणि येशू ख्रिस्ताशिवाय तारण नाही, येशू ख्रिस्ताशिवाय सैतानाच्या बंधनापासून मुक्तता नाही, हे जेव्हा छाती ठोकपणे सांगितलं, आजच्या 2 लोक प्रार्थनासाठी लगेच पळत धावत आले. हालेलुया. हो देवाची लोकांना स्वस्त बसत नाही. हालेलुया. स्वस्तता त्या माणसाला बसत नाही, स्वस्तता बसू देत नाही. त्याच्यातला प्रकाश कुठेही जा तो प्रकाश तोच. हालेलुया. त्यातलं सामर्थ्य बाहेर येतच. पण देवाच्या लोकांना आमच्यातला प्रकाश अंधार तर नाही ना. हालेलुया. आमच्यातला प्रकाश अंधार तर नाही ना, याची चाचपणी आम्ही केली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. इतरांसाठी आशीर्वादाचं कारण जर आम्हाला बनायचं आहे, इतरांना आशीर्वादाकडे जर आम्हाला न्यायचं आहे, तर आम्ही प्रकाशात चालणं महत्वाचं आहे, प्रार्थनेत राहणं महत्वाचं आहे, विश्वासामध्ये राहणं महत्वाचं आहे, पवित्रतेमध्ये राहणं महत्वाचं आहे. जिथेही जा तुम्ही जगाचे प्रकाश आहात, तुम्ही प्रकाशणारच, इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनणारच. या आपण सर्वजण प्रार्थनेद्वारे प्रार्थना करू की देवा आमच्यामध्ये त्या दिवसाने ठेवलेल्या दिव्याप्रमाणे आम्ही असो. हालेलुया. ज्याप्रमाणे ते शहर आहे की जे डोंगरावर वसलेलं आहे, ते जसं झाकत नाही तसं आमचा कुटुंब झाकलं नाही पाहिजे. हालेलुया. ते दिवठून ठेवलेल्या दिव्याप्रमाणे चकाकलं पाहिजे. डोंगरावर वसलेल्या नगरासारखं आमचं घर चकाकलं पाहिजे. ते देवाचं घर आहे असं चकाकलं पाहिजे. हालेलुया. हो देवाचे लोकांनी, ही देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा आहे. कारण तुम्ही आणि मी, कारण देवदूतांना देखील हे प्रगट होण्याचं सामर्थ्य दिलेलं नाहीये. देवदूत आमच्या आसपास आहेत, आताही आमच्या आसपास सगळे देवदूत आहेत, देवदूताचे पाहरे आहेत, पण त्यांना प्रगट होण्याचं सामर्थ्य दिलेलं नाही. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला आणि मला आम्ही देवदूतापेक्षा किंचित काल कमी केलेले गेलेलो आहोत. हालेलुया. तुम्ही आणि मी देवदूतापेक्षा किंचित काल कमी आहोत. हालेलुया. आता आम्ही डायरेक्ट देवाशी बोलू शकतोय, आम्ही देवाशी प्रार्थना करू शकतोय, देवाला पाहिजे ते आम्ही मागू शकतोय. हालेलुया. आणि ते आम्हाला प्राप्त होऊ शकतंय. इतकं सामर्थ्य देवाने आमच्यामध्ये दिलेलं आहे, इतकी शक्ती आमच्यामध्ये दिलेली आहे. किंचित काल त्याच्यापेक्षा प्रगट केलेलं आहे, थोडं कमी केलेलं आहे. आम्हाला फक्त अदृश्य होता येत नाही, बाकी सगळं सामर्थ्य देवाने आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. लक्षात घ्या. आणि हे सामर्थ्य सुवर्तमान सांगण्याचं सामर्थ्य देवदूतापेक्षा मोठं सामर्थ्य आम्हाला दिले, ते म्हणजे सुवर्तमान सांगण्याचं सामर्थ्य. इतरांना सुवर्तमान सांगून देवाच्या राज्यात आणण्याचं सामर्थ्य जे देवदूतांना नाही, ते तुम्हाला आणि मला दिलं आहे. म्हणजे इतक्या मोठ्या त्या सामर्थ्याकडे जर आम्ही दुर्लक्ष करीत आहोत, हालेलुया, तर देव आमची विचारणा करणार आहे. हालेलुया. आमच्या आसपास मरत आहेत लोक, आमच्या आसपास लोक सैतानाच्या बंधनामध्ये बांधले गेलेले आहेत. हालेलुया. हा सैतान त्यांना पाहिजे तसा मोडीत आहे, पाहिजे तसा वागवीत आहे, पाहिजे तसं त्यांचं जीवन बर्बाद करत आहे. हालेलुया. आज एक भावाची मी साक्ष ऐकली, तो त्याच्या जवानीमध्ये देवालाही जुमानीत नव्हता. हालेलुया. आणि माणसाला जुमानीत नव्हता, देवालाही भीत नव्हता, असा तो मनुष्य होता. परंतु आज त्याची शक्ती त्याच्याकडे नाहीये. त्या हाडाला फार मांस टेकलेला आहे. हालेलुया. बॉडीबाज होता, जे म्हणतात ते बॉडीगार्ड जे आहेत त्या प्रकारे तो मनुष्य होता, एकदम बॉडीगार्ड, रक्षण करणारा, नाही का, असा तो मनुष्य होता. परंतु आजची परिस्थिती अशी आहे. हालेलुया. कारण त्याने देवाला जुमानलं नाही, माणसालाही भिलं नाही, देवालाही जुमानलं नाही. पण आज परिस्थिती भयंकर झालेली आहे आणि ही सैतानाने त्याची परिस्थिती केलेली आहे. हो, असेच अनेक लोक आज सैतानाच्या बंधनामध्ये आहे आणि त्यांना सोडवण्याची शक्ती देवाने आम्हाला दिलेली आहे. आम्ही ज्यावेळी वर्तमान सांगू त्यावेळेस ते मुक्त होणार आहेत. जोपर्यंत आम्ही वर्तमान सांगणार नाही त्यांना, तोपर्यंत मुक्त होणार नाही. आणि आम्ही ज्यांना भेटू, आमच्यामध्ये दिलेली जी टोली आहे, जो पवित्र आत्मा आहे, आम्हाला त्याच्याविषयी विचारावं लागेल. विचारणार आहे परमेश्वर, तुम्ही काय केलं, जे दिलंय त्याचं काय केलं. हालेलुया. त्याचं काय केलं, जे साक्ष, जे जीवन तुम्हाला दिलं, जी साक्ष तुमच्या जीवनामध्ये घडवली, जो पवित्र आत्म्याचं कृपादान तुमच्यामध्ये दिलं, तिचं काय केलेलं आहे. हालेलुया. पण देवाचे प्रिय लोकांनो, हालेलुया, तुम्ही तुमच्या साक्षीमुळे लोक देवाकडे, तुमच्यातला प्रकाश इतरांपर्यंत पडल्यामुळेच देवाकडे लोक येणार आहेत. म्हणून तो प्रकाशमय व्हावा, त्यासाठी आपण सर्वजण प्रार्थनेद्वारे प्रार्थना करूया, प्रार्थनेत जाऊया. हालेलुया. प्रार्थना करूया. हालेलुया. सर्वजण प्रार्थनेत जाऊया. हालेलुया. देवाने आमच्या जीवनामध्ये त्याच्या महान सामर्थ्याद्वारे कार्य करावं. आम्ही प्रकाशात चालणारे, आम्ही सामर्थ्याने भरलेले,
आम्ही अंधाराच्या शक्तीवर विजय मिळणार लोक आहोत. हालेलुया. आम्ही विजय लोक आहोत. अंधाराची शक्ती आमच्यावर राज्य करणार नाही. आम्ही तिच्यावर राज्य करणारे आहोत. हालेलुया. सैतान आम्हाला घाबरून पळणार आहे. आम्हाला त्याला घाबरायची गरज नाही. आज आणि सैतानाच्या बंधनामध्ये, पापाच्या बंधनामध्ये अंधारात सापडत आहेत लोक, त्यांच्यामध्ये तुमचा प्रकाश पडावी देवाची इच्छा आहे. हालेलुया. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया. तुमचा प्रकाश जगापुढे असा पडू द्या की जेणेकरून पित्याचं गौरव व्हावं. हे प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला बोलत आहे. हालेलुया. या म्हणून आपण प्रार्थना करूया. हालेलुया. प्रार्थना करू. हालेलुया. प्रार्थना करू. रस्ता दिली देलेला बा एवढे लहारी ना रस्ता का रस्ता दिली देलेली एवढे लहारी ना रस्ता का दिली कना दिलेला करा. ओ लॉर्ड जीसस, लॉर्ड जीसस, लॉर्ड जीसस, थैंक यू. हालेलुया. धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद. हालेलुया. रस्ता दिली से दिली कना देने कना देने बा ओ लहारी ना रस्ता दिली कना देने कना. ओ लॉर्ड जीसस, लॉर्ड जीसस, लॉर्ड जीसस, धन्यवाद येशू. हालेलुया. ओ जगाचा प्रकाश राहण्यासाठी आमच्या बापा तुझ्या आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. बाप्पा तू प्रकाश आहे आणि तुझी प्रकाशाची लेकरू आम्ही प्रकाशात. हालेलुया. आणि तुझी इच्छा परमेश्वर बाप्पा की तू आम्हाला प्रकाश दिलाय, तो प्रकाश आमच्यामधून इतका पडू लावा की जेणेकरून तुझं गौरव व्हावं. अंधारात बसलेल्यावर तो प्रकाश पडावा. आणि परमेश्वर बाप्पा अनेक लोक ज्या अंधारात तात्पडत आहेत त्यांनी मुक्त व्हावं. परमेश्वर बाप्पा. हालेलुया. अंधाराच्या सत्तेखालून मुक्त हो, सैतानाच्या बंधापासून मुक्त हो, बाप्पाच्या बंधापासून मुक्त हो आणि तुझ्या राज्यामध्ये यावं. यासाठी तर तू आम्हाला निवडलेला आहे, यासाठी तू आम्हाला वेगळं केलं आहे, यासाठी तर तू आम्हाला याच्यापासून वेगळं केलं. तू स्वतःचं नाव दिलं. जर पवित्र आत्मा आमच्या काही दिला, तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचे कृपादान आमच्या काही घातले प्रभू, यासाठी की आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं. हे अंधारात सापडत असलेल्या लोकांना धरून प्रभूकडे आणावं, परमेश्वराकडे आणावं. हे शोधबापा म्हणून तुझी इच्छा तिथे आम्हा प्रत्येकासाठी. म्हणून प्रभू मी प्रार्थना केला, तो प्रत्येक प्रिय कॉन्फरन्स कॉलमध्ये एकत्र जमलेले आहे त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये जी प्रकाशाची कृत्य होते परमेश्वर बाबा. अंधाराच्या प्रत्येक कृत्यापासून प्रत्येक घर कुटुंब मुक्त करतो येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हे बाबा कनेक्ट राहावं तुला परमेश्वर बाबा, तुझ्याशी संलग्न राहावं परमेश्वर बाबा. कशाचा फाटा विलास राहिल्या वाचून त्याला आपण काही करता येत नाही, तसं आम्ही तुझ्या झाल्यापासून आम्हाला काही करता येणार नाही परमेश्वर बाबा. म्हणून आम्ही तुझ्यामध्ये राहावं, तुझ्या वचनामध्ये राहावं, तुझ्या प्रार्थनेमध्ये राहावं, तुझ्या पवित्रतेमध्ये राहावं. ही तुझी इच्छा आमच्या जीवनासाठी परमेश्वर बाबा, की जेणेकरून आमच्यातून तुझा प्रकाश प्रवृत्त होईल, आमच्यातून तुझं सामर्थ्य प्रवृत्त होईल, आमच्यातून अनेक लोकांसाठी आशीर्वादाचं कारण आम्ही बनवू. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी निवडलेले आहे. हालेलुया. आम्हाला फक्त आशीर्वादित स्वतः होण्यासाठी नाही, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी निवडलेलं आहे. कारण ते आमचं वतन आहे. हालेलुया. आणि जे आमचं वतन आहे ते आम्ही इतरही देऊ शकतो. हालेलुया. इतर वाढू शकतो. म्हणून तुझी इच्छा ती आहे. म्हणून प्रभूजी आम्ही आशीर्वाद द्यावा. कोणालाही आम्ही शापित करू नये, तर आशीर्वाद द्यावा. जे आम्हाला मिळतील त्यांना आशीर्वादित करावं, जे आम्हाला भेटतील त्यांना आशीर्वादित करावं, जे अंधारात सापडत त्यांना आमच्यातला प्रकाश द्यावा आणि प्रकाशाकडे आणावं. ही तुझी इच्छा परमेश्वर बाबा. म्हणून प्रभूजी मी प्रार्थना करत आज उपस्थित प्रत्येक कुटुंबामध्ये त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे कार्य व्हावं प्रभूजी. प्रकाश त्यांच्यामध्ये यावं, अंधकाराची कृत्य नष्ट व्हावी प्रत्येकाच्या कुटुंबामधून. हे बाबा तुझ्या पवित्र हातात त्यांना घ्यावं, कारण तू त्यांना निवडलंस, त्यांना याच्यामधून वेगळे केलं. अशासाठी प्रभूजी तुझं कार्य, तुझं सामर्थ्य त्यांच्या जीवनातून प्रगट व्हावं. हालेलुया. त्यांच्या जीवनातून तुझं सामर्थ्य प्रगट व्हावं, त्यांच्या जीवनातून तुझे घोषणा होणार, तर त्यांच्या जीवनातून त्यांचा प्रकाश पडा. इतर लोक आशीर्वादित हो प्रभूजी त्यांच्याकडे येऊन आणि त्यांच्याकडे पाहून लोक आशीर्वाद असू द्या. त्यांनी कृपेकडे प्रभूजी प्रार्थना करते त्याने प्रत्येकाच्या घरामध्ये जी पवित्रता आणि तुझ्या पवित्र शांती असू दे परमेश्वर बाबा. हे बाबा ते घर देखील ठेवलेल्या दिवाप्रमाणे असू दे परमेश्वर बाबा, की त्या घराकडे पाहून लोकांनी म्हणावं हे घर प्रकाशमय आणि हे देवाचं घर आहे, अशी साक्ष इतरांपर्यंत जाऊ दे. आणि बाबा त्याद्वारे तुझं बरं करून प्रत्येकाला तू तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये द्या. हे पवित्र आत्मा प्रत्येकाला तुझा अभिषेक दे. या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रत्येकावर दे. हे ईश्वर बाप्पा जे सामर्थ्य आहे हे बाप्पा ते आम्ही विसरू नये. जी शक्ती आम्हाला दिलेली आहे, जी ताकद आम्हाला दिलेली आहे, त्या ताकदीमध्ये सामर्थ्य आहे की जग हलवण्याचं. हालेलुया. जग हलवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून त्या सामर्थ्याकडे आम्ही लक्ष द्यावं. ते सामर्थ्य आमच्यामधून प्रवृत्त व्हावं प्रभूजी. हालेलुया. ही तुझी इच्छा आमच्या जीवनासाठी आहे.
कारण जन बाप्पा तेही लोक होते, तेही माणसं होते, जे प्रेषित होते प्रभूजी, की त्यांनी जे घालून टाकलं. हो बाबा, ते साधारण लोक होते परमेश्वर द्या, परंतु त्यांना असाधारण तू बनवलं परमेश्वर बाप्पा. हे बाबा, तू साधारण लोकांना असाधारण बनवणारा परमेश्वर आहे परमेश्वर बाप्पा. हे बाप्पा, तू परमेश्वर बाप्पा अशक्त लोकांना बलवान बनवणारा परमेश्वर प्रभूजी हालेलुया. तू मूर्ख लोकांना ज्ञानी बनवणारा परमेश्वर हालेलुया. तू टाकू लोकांना हे बाबा बलवान बनवणारा परमेश्वर द्या. पण प्रभूजी आज मी प्रार्थना करत आहे, उपस्थित प्रत्येकाच्या नावामध्ये प्रभूजी हे कार्य होऊ दे. हालेलुया, हालेलुया जीसस. हे बाबा, त्यांना निवडले. हालेलुया. हे बाबा, चाका करण्यासाठी त्यांना निवडले, जो कार्य करण्यासाठी त्यांना ते अशक्त आहेत, त्यांना बलवान होण्यासाठी निवडलेले आहेत. हालेलुया. हो बाप्पा, हालेलुया. तू बलवान होण्यासाठी त्यांना निवडले. मूर्खाची निवड तू ज्ञानी होण्यासाठी निवडले परमेश्वर बाप्पा, की ते ज्ञानी व्हावे. हालेलुया. ते ज्ञानी व्हावे, ते ज्ञानवंत व्हावे. मूर्खाची निवड त्यासाठी केली प्रजा, ते ज्ञानालाही त्यांनी लाजवावं, असं ज्ञान त्यांच्या बरोबर असावं. हालेलुया. म्हणून पंचायत बाप्पा, हे सर्व तुझे प्रेरित आहेत, त्यांना तू निवडलेलं आहे, म्हणून ज्ञानाला लाजवण्याचं सामर्थ्य त्यांना दे. हे बाबा, बलवानांना चितपट करण्यास सामर्थ्य त्यांच्यामध्ये दे, कारण ते अशक्त आहे. अशक्ततेमध्ये त्यांना निवडलं, बलवान होण्यासाठी, तुझ्यामध्ये सामर्थ्यशाली होण्यासाठी निवडलं. हालेलुया. मग प्रभूजी, जे प्रत्येक प्रिलेख तुझ्या हातामध्ये येत आहे, त्यांचा परिवार तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहे, जी कृपा त्यांच्यावर सदैव असो यासाठी प्रार्थना करत आहे. त्या पवित्र आत्म्याची भरपुरी प्रत्येकाला असो यासाठी प्रार्थना करत आहे. या प्रत्येक पवित्र आत्म्यानं प्रत्येक जण भरला जावं यासाठी प्रार्थना करताय. या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं कृपादानानं भरला जावं यासाठी प्रार्थना करताय. प्रत्येक जण बलवान व्हावा, सशक्त व्हावे यासाठी प्रार्थना करताय. प्रत्येक जण तुझा ज्ञानी आणि विचारवंत यासाठी प्रार्थना करत आहे. या जगाचे ज्ञानी कुठे राहिले, या जगाचे ज्ञानी आणि बलवंत कुठे राहिले. हालेलुया. हो, त्यांना धिक्कारून तू ह्या जगाला धिक्कारलेले, टाकलेले, वेगळे केलेले असे लोक तू निवडले परमेश्वर बाबा, आणि तुझ्या कार्यासाठी तू त्यांना उभं केलं प्रभू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जगाचे असणारे, जगाने धिक्कारलेले, टाकलेले बाबा, कुठल्या प्रकारचे बाबा असे टाकलेले, धिक्कारलेले, अज्ञानी, मूर्ख अशा लोकांची तू निवड केली, अशासाठी त्यांच्यामधून तुझं सामर्थ्य प्रगट व्हावं. हे आम्हाला आमची निवड झालेली प्रभू, यासाठी की आमच्यामधून तुझं सामर्थ्य प्रगट व्हावं. हे बाबा, आम्ही मूर्ख होतो, आम्ही ज्ञानी तू आम्हाला बनवलो प्रभू, यासाठी की तुझ्याकडून येणाऱ्या शुद्ध ज्ञानामुळे अनेक लोक तुझ्या राज्याचा वारसदार होतात. हालेलुया. अनेक लोकांना सत्य समजतं, असत्याच्या बंधनापासून सुटतात, सैतानाच्या बंधनापासून सुटतात, कारण ज्ञान तुझ्याकडून येणारं ज्ञान प्राप्त होतं. हालेलुया. म्हणून प्रभूजी, मी प्रार्थना करीत आहे तुझ्या प्रत्येक प्रियलेकरासाठी, त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना करत आहे, त्यांचा उद्योग धंदा जे काम ते करतात त्यासाठी प्रार्थना करत आहे, की जिथे कुठे सर्व परिस्थितीमध्ये तुझंच गौरव होईल, त्यांच्या उद्योगातून तुझं गौरव होईल, त्यांच्या कामधंद्यातून तुझं गौरव होईल. हे बाबा, त्यांच्या बोलण्यात, चालण्यातून, राहणमानीतून सगळ्यातून तुझं गौरव होईल, असं जीवन तू प्रत्येकाला दे. आणि बाबा, त्याद्वारे तुझं गौरव होईल. उपस्थित असणारा प्रत्येक जे आजारी असतील प्रभूजी, येशू तुझ्या सामर्थ्यामध्ये प्रार्थना करत आहे. आता या समयाला त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर. असणारा सर्व विकार, सर्व व्याधी, सर्व आजार, सर्व समस्या, सर्व येशू सर्व प्रभू ज्या सामर्थ्यात मी नष्ट करत आहे, तू दिलेला अधिकार चालवत आहे प्रभूजी. येशूच्या नावात मुक्त करताय, प्रत्येकाला सैतानाच्या बंधनापासून मुक्त करताय, आणि तुझ्या पवित्र हातामध्ये प्रत्येकाला देत आहे. तू कृपा प्रत्येकावर हो दे आणि तुझं गौरव प्रकट कर. ख्रिस्त येशू आमचा तारणारा याच्या सामर्थ्यात प्रार्थना केली, म्हणूनच ऐक बापा. आमेन, 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 आमेन. सर्वांनी माईक करून बोला. आमेन, 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 आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना सर्वजण मिळून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास्थानं सोडले आहे, तसेच तू आमची ऋण आम्हाला सोड, आणि आम्हाला आज परीक्षेत आणू नकोस, तर वाईटापासून आमचं रक्षण कर, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. तर देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सामर्थ्यवान सहभागिता उपस्थित असलेल्या देवाच्या प्रत्येक निवडलेल्या लेकरावर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.